कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. प्रभूच वाट दाखवी, स्वतः मला तो चालवी. सुचे मना जय हा विचार, दैवाटे समाधान फार. तो चालवी, तो चालवी, मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी. कधी हर्षाच्या समाई, कधी क्लेशाच्या प्रलयी. सुखात की दुःखात मी, तो चालवी तो नेहमी. तो चालवी, तो चालवी, मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी. सर्वांना ख्रिस्तात सलाम. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मसागर या दैनंदिन मननामध्ये मी मिस्टर रत्नदीप घाटगे आपले सहर्ष स्वागत करतो. हा मननाचा विषय आहे तारणाची सेना. आजचा शास्त्रभाग आहे स्तोत्रसंहिता याचा 18वा अध्याय 21 ते 50 ही वचन. आजचे विशेष वचन आहे 2 तिमित्थ याचा 2रा अध्याय आणि 3रे वचन. येशू ख्रिस्ताचा चांगला शिपाई या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस. आत्मे जिंकणे म्हणजे आत्म्याकरता लढाई करणे होय. सैतानाने करोडो लोकांना हजारो वर्ष आपल्या दास्याखाली ठेवले आहे. परंतु ज्यावेळी येशूने प्रत्येक स्त्री पुरुषाकरता आपले रक्त सांडले, त्यावेळेपासून त्याला तसे करण्याचा अधिकार नाही. 1 योहान याचा 2रा अध्याय आणि 2रे वचन. ही प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीची जबाबदारी आहे की जे अंधाराच्या दास्यात आहेत त्यांची त्या बंधनातून सुटका करणे. त्यामुळे परमेश्वराने आपल्याला पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला आहे. आपण अत्यंत मनापासून देवाची प्रार्थना करून त्याच्यापुढे स्वतःला सादर केले पाहिजे. जर उपास करणे शक्य असेल तर तोही करावा आणि सैतानाच्या प्रत्येक प्रदेशात संपूर्ण शस्त्रसामुग्रीसह प्रवेश करावा. तरी पण प्रार्थना व उपास ह्या वाचून असल्या जातीचे भूत निघत नाही. युद्धभूमीवर प्रवेश करण्यापूर्वी आपले सर्व नियोजन व्यवस्थित असले पाहिजे. देवाच्या राज्याचे कायदे आणि नियम आपण आपल्या मनात ठेवले पाहिजे. 2 तिमित्थ याचा 2रा अध्याय आणि 5वे वचन. जे काही करता येणे शक्य आहे ते करून आपण कसंही आत्म्याचे संरक्षण केले पाहिजे. परंतु हे करताना पवित्र शास्त्रातील तत्वांचे उल्लंघन होणार नाही याकडे आपण लक्ष पुरवले पाहिजे. धैर्य असणे हा सैनिकांचा फार मोठा गुण आहे. विजय मिळवल्यानंतर वचनदत्त देश प्रवेशात प्रवेश करताना दबोरा, जी गायक वृद्धांची प्रमुख होती, तिने गीत गायले. जबलून व नफ्ताली या लोकांनी आपल्या प्रदेशातील उंचवट्यावर मृत्यूची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घातला. होय, परमेश्वराने आम्हास भीतीचा नव्हे तर सामर्थ्याचा आत्मा दिला आहे. यामुळेच पौल अनेक राष्ट्रांच्या राजापुढे धैर्याने उभा राहिला आणि राज्यांच्या राजाची त्यांनी साक्ष दिली. म्हणून हे राजा अग्निप्पा, मी तो स्वर्गीय दृष्टांत अवमानला नाही. त्याने त्याचा शिष्य तिमित्थ याला बोध केला की वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार रहा. 2 तिमित्थ याचा 4था अध्याय आणि 1 आणि 2 वचन. आमच्या मुखात असणारे देवाचे वचन म्हणजे आत्म्याची तलवारच हातात असल्यासारखे आहे. खरा सैनिक तोच असतो
जो कोणत्याही मर्यादेपर्यंत देशाकरता दुःख सहन करायला तयार असतो. या आमच्या धाडसी प्रयत्नामुळेच जे सैतानाच्या बंधनात आहेत त्या देवाच्या लोकांना आम्ही वाचवू शकतो. कदाचित आम्ही जखमी होऊ, दुःख सोसल्याशिवाय कोणीही आत्मे जिंकण्याच्या कार्यात यशस्वी होऊ शकत नाही. दुसरे तिमित्थ याचा 4 अध्याय आणि 5 वचन. प्रेषित पौलाला माहीत होते की ख्रिस्त विरोधी धार्मिक राजधानीत त्याच्यासाठी कोणती दुःखे वाट पाहत आहेत, त्याला काय सहन करावे लागणार आहे हे त्याला माहीत होते. परंतु ही घोषणा करीतच तो पुढे निघाला. यरुशलेमेत मला बंधनात पडावे लागेल, एवढेच नव्हे तर मरावयास देखील मी तयार आहे. 16व्या शतकात लॉरेन्स सँडरसन यांनी पवित्र शास्त्रातील विसंगत गोष्टींना प्रखरपणे अविरत विरोध केला. त्यांना मेरी राणीने जिवंत जाळले. त्या आगडी ज्वालेत प्रवेश करीत असतानासुद्धा त्याने खालील शब्द उच्चारले: ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे आणि सार्वकालिक जीवनाचे स्वागत असो. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 अतिपवित्र सेनाधीश परमेश्वरा, तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो प्रभू, आणि सर्व मान महिमा गौरव तुला देतो प्रभू परमेश्वरा. कारण तू आमचा असा परमेश्वर आहेस ज्याविषयी असं म्हटलं जातं की तू आमचा सेनाधीश परमेश्वर आहेस. प्रभू परमेश्वरा, ज्याप्रमाणे एखादा शूर सैनिक असतो, ज्याप्रमाणे एखादा सैन्यांचा लीडर असतो, त्याप्रमाणे प्रभू परमेश्वरा तू आमचा लीडर आहेस, तू आमचा मेंढपाळ आहेस. प्रभू परमेश्वरा, आजच्या वचनाद्वारे तू आम्हाला हे शिकवलं आहेस प्रभू परमेश्वरा की येशू ख्रिस्ताचा चांगला शिपाई या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस. प्रभू येशू ख्रिस्त ज्याप्रमाणे पौलाबरोबर होता त्याचप्रमाणे प्रभू तो आमच्याबरोबरही आहे. आणि जे दुःख सोसण्यासाठी पौल स्वतःला सादर करतो, तयार करतो, आणि तो म्हणतो ह्यासाठी या ख्रिस्ताच्या दुःख सणामध्ये जरी मला मरावे लागेल तरी मी तयार आहे. प्रभू परमेश्वरा, त्याच संत पौलाचा विश्वास, तोच परमेश्वरा धीर तो आम्हास दे. आणि प्रभू परमेश्वरा, आजच्या दिवसाचे हे वचन तो आम्हा प्रत्येकासाठी, ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी तो आशीर्वादाचं कर. ही प्रार्थना विनंती आमचा धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त, आमचा मध्यस्थ, याच्याच प्रियने गोड नमद करतो ना बापा. आमेन.